कदाचित बऱ्याच लोकांना हे वाक्य आवडणार नाही, पण प्रत्येक मजबूत लोकशाहीला एक मजबूत प्रेशर ग्रुप लागतो. हो, प्रत्येक जण त्यांच्या विचारांशी सहमत असेलच असं नाही, त्यांच्या प्रत्येक आंदोलनालाही पाठिंबा द्यायलाच हवा असं नाही, पण ते अस्तित्वात असणं लोकशाहीसाठी अत्यंत महत्वाचं असतं. गेल्या काही दिवसात जे घडलं त्याने पुन्हा एकदा हेच दाखवून दिलं. हजारो विद्यार्थी, तरुण, सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक रस्त्यावर उतरले. त्यांनी सत्ता उलथवण्याचा प्रयत्न नाही केला, त्यांनी सत्तेला प्रश्न विचारला. आणि लोकशाहीत हा अधिकारच सर्वात मोठा असतो. राज्यशास्त्रात अशा संघटनांनाच आणि नागरिकांच्या गटांनाच प्रेशर ग्रुप म्हणतात. हे गट सरकार पाडण्यासाठी नसतात, तर सरकारला वेळोवेळी आठवण करून देण्यासाठी असतात की तुम्ही जनतेसाठी आहात. जेव्हा एखादी धोरण चुकीचं वाटतं, जेव्हा विद्यार्थी, शेतकरी, कामगार किंवा पर्यावरणाशी संबंधित प्रश्न दुर्लक्षित होतात, तेव्हा हेच प्रेशर ग्रुप सरकारला पुन्हा विचार करायला भाग पाडतात. आणि म्हणूनच कदाचित अनेक जण माझ्याशी सहमत होणार नाहीत, पण निरोगी लोकशाहीसाठी मजबूत आणि प्रश्न विचारणारे प्रेशर ग्रुप असणं खूप आवश्यक आहे. याचा अर्थ त्यांच्या प्रत्येक मागणीशी सहमत असायला हवं असं अजिबात नाही, पण त्या प्रश्नांना ऐकून घेणं आणि त्यावर संवाद करणं हीच लोकशाहीची खरी ताकद आहे. आता खरा प्रश्न आहे, मुख्य प्रवाहातील मीडिया अशा जनआंदोलनांना पुरेशी जागा देईल का? रस्त्यावरच्या आवाजांना खरंच व्यासपीठ मिळेल का, की हे आवाज पुन्हा फक्त सोशल मीडिया पुरतेच मर्यादित राहतील? कारण शेवटी लोकशाहीत फक्त मत देऊन संपत नाही, ती जिवंत राहते जेव्हा नागरिक योग्य वेळी विचार करतील, योग्य प्रश्न विचारतील, आणि जोपर्यंत प्रश्न विचारणारे नागरिक जिवंत आहे तोपर्यंत लोकशाही जिवंत आहे. Thank you for watching.